जय श्री कृष्ण मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक बद्दल. मुलांक म्हणजे पर्सनॅलिटी नंबर ज्याला म्हटलं जातं, तसेच लकी नंबर ही म्हटलं जातं. हा तुमच्या बर्थ डेट वरनं डिराईव्ह होतो. तर आपला मुलांक कसा काढायचा हे आपण जाणून घेऊयातच. पण त्याआधी मुलांक कशाशी रिलेटेड आहे, मुलांकाचं सिग्निफिकन्स काय हे जाणून घेऊया. पर्सनॅलिटी नंबर असतो, तो नावाप्रमाणे तुमचे पर्सनॅलिटी ट्रेट दाखवतो. तुमची पर्सनॅलिटी कशी असेल, तुम्हाला तुमच्या तुमच्या पर्सनॅलिटीसाठी काय सूट करेल, तुमच्या पर्सनॅलिटीसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. हा तुमचा लकी नंबर सुद्धा असतो. आणि तुमच्या लकी नंबरनुसार तुमचा लकी कलर, तुमचे फ्रेंडली नंबर्स, तुमचे अनफ्रेंडली नंबर्स हे सुद्धा डिराईव्ह केले जातात. लकी कलर, मला सुटेड बेस्ट डायरेक्शन, ह्या सुद्धा गोष्टी मुलांकावरनच म्हणजेच पर्सनॅलिटी नंबर्स वरनच डिराईव्ह केल्या जातात. मुलांक हा तुमचा लकी नंबर असतो. आयुष्यात तुम्हाला कधीही कुठे लक आजमावायची वेळ आली, तुम्हाला लकची साथ घ्यायची संधी आली, तर तुमचा लकी नंबर नक्की वापरा. आता आपण जाणून घेऊयात लकी नंबर म्हणजेच मुलांक, तुमचा पर्सनॅलिटी नंबर कसा काढायचा. तसं अगदी सोपं आहे मित्रांनो. फॉर एक्झाम्पल माझी बर्थ डेट आहे 10 चा 1+0 1 म्हणजे माझा मुलांक 1 आहे. तुमच्या बर्थ डेट जो असेल त्याचा पूर्ण टोटल करून एक अंकीची संख्या आहे, तो पर्सनॅलिटी नंबर असेल. फॉर एक्झाम्पल एक ज्याचा बर्थ डेट आहे त्याचा पर्सनॅलिटी नंबर एकच असणार. 2 ज्याचा पर्सनॅलिटी नंबर आहे त्याचा पर्सनॅलिटी नंबर हा 2च असेल. फॉर एक्झाम्पल 23 ज्याचा बर्थ डेट आहे त्याचा पर्सनॅलिटी नंबर काय असेल तर 2 + 3 = 5. एक अजून एक एक्झाम्पल घेऊया, ते म्हणजे 18 1 + 8 9. 18 बर्थ डेट असलेल्या पर्सनची पर्सनॅलिटी नंबर असेल 9. अजून एखादं कठीण घेऊया थोडं. 29 2 + 9 ची बेरीज झाली 11. ते 11ला परत 11ची बेरीज करायची. 1 + 1 2. त्यांची बर्थ डेट 29 आहे. लोक पर्सनॅलिटी नंबर 2चे ट्रेट दाखवतात. फॉर एक्झाम्पल ज्यांची बर्थ डेट 5 आहे, 14 आहे, 23 आहे, अशा लोकांचा पर्सनॅलिटी नंबर हा 5 असणार आहे. क्रमांक 7 पर्सनॅलिटी नंबर 7 यांच्या बर्थ डेट कोणत्या कोणत्या तर 7, 16, 25. हा फरक जाणून घ्या. जर तुमचा मुलांक, तुमचा पर्सनॅलिटी नंबर कॅल्क्युलेट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या पर्सनॅलिटी नंबरशी रिलेटेड अजूनही खूप गोष्टी जाणून घेऊया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोवर भगवंताचं नामस्मरण करत आपले कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. राधे राधे.